कोल्हापूर आणि सांगलीमधून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या एका सहलीमध्ये कळंब्यातील अमोल जाधव यांच्या कुटुंबाचा समावेश होता. त्यांच्या सहलीच्या नियोजनात शेवटच्या दिवशी पहलगामचा समावेश होता. त्यानुसार कोल्हापुरातील अन्य पर्यटकांसह जाधव कुटुंबीय पहलगामला जाण्यासाठी निघाले. परंतु पहलगामला जाण्यासाठी आवश्यक असणारी घोडी मिळण्यासाठी उशीर झाला. याच दरम्यान ते तिथं जाणार होते, तिथंच दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली. जाधव कुटुंबियांसह कोल्हापूर आणि सांगली कुटुंबियांसाठी हा किती बाका प्रसंग होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी उद्देश पाटील यांनी. काश्मीरमधील पहलगाम येथे दिनांक 22 रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामध्ये जवळपास 27 ते 28 पर्यटकांचा मृत्यू झाला असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्यावेळी बरेच पर्यटक अजूनही काश्मीरमधील पहलगाम येथील आणि तेथील बेसरन या बेस पॉईंटवर उपस्थित होते. आपल्यासोबत सध्या कोल्हापुरातील कळंब्यातील पर्यटक उपस्थित आहेत, ज्यांना जे आता सुखरूप घरी परतले आहेत. त्यांचा या निमित्ताने कसा त्यांचा थरारक अनुभव होता किंवा त्यांना कशी कशी मदत झाली याबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार, मी अमोल वसंत जाधव. दिनांक 22 तारखेला आम्ही पहलगामला निघालेलो होतो. ठीक 1:30 वाजता आम्ही तिथं पोहोचलो. 1:30 वाजता पोहोचल्यानंतर तिथं जे पोनी राईड्स असतात ते पोनी राईड्स घेताना थोडेसे व्यवहाराच्या दृष्टीनं थोडा आम्हाला तिथं विलंब झाला आणि तो विलंब झाल्यानंतर एक व्यवहार ठरल्यानंतर आम्हाला तिथं घोडे अरेंज व्हायला थोडासा वेळ लागला, कारण आमचा टोटल 28 लोकांचा ग्रुप होता. 28 घोडे यायला थोडा विलंब झाल्याने आणि इकडे तिकडे घोडे वेळानं आले आणि आम्ही बरोबर 2:30 घोड्यावर स्वार झालो. घोड्यावर स्वार झाल्यानंतर आम्ही थोडं अंतर कापलं, 1-1.5 किलोमीटरचं अंतर कापलं. त्यावेळी आमचे ड्रायव्हर होते, तिथले जे लोकल ड्रायव्हर होते इब्राहिम मोहम्मद, ते पळत पळत आमच्या ठिकाणी आले आणि सांगितलं की पुढे जाऊ नका, पुढे झाड पडले. झाड पडल्यावर आम्ही थोडंसं कन्फ्यूज झालो की झाड पडले, ठीक आहे, दुसऱ्या मार्गाने जाऊया. त्यानंतर त्या घोड्यांच्या ज्या प्रमुख माणसं होती त्यांना फोन यायला लागले की फायरिंग झाली आणि आपल्याबरोबर आमच्या ग्रुपमध्ये मंगळवार पेठेतले एक व्यक्ती होते शिंदे म्हणून. त्यांच्या मिसेसने ऐकलं ते फायरिंग झालं म्हणून. त्यानंतर त्यांनी सगळ्यांना तिची माहिती दिली की फायरिंग झाले, आपण इथून पुढे जायला नको. आणि मग आम्ही ते टाळलं, फायरिंग झालं म्हणून. टाळल्यानंतर आमचे टूर्स मॅनेजरने आम्हाला दुसरा पर्याय दिला की आपण व्हॅली करूया तोपर्यंत. आम्हाला वाटलं की किरकोळ काहीतरी आर्मीचं एक हे असेल, म्हणजे प्रात्यक्षिक वगैरे असेल, त्याचं फायरिंग असेल, म्हणून आम्ही त्याला जरासं इग्नोर केलं आणि व्हॅलीला गेलो. व्हॅलीचं दर्शन करून आल्यानंतर असं कळालं की सगळीकडे चक्काजाम झाला आहे. आर्मी आले आहे, परत ह्यांचं सर्च चालू होतं, हेलिकॉप्टरनं चॉपर सगळीकडे फिरत होते, सगळीकडं आर्मचे फोर्स फिरत होते. आम्ही तिथून डायरेक्ट आमचा जे पार्किंग स्लॉट होता तिथं येऊन थांबलो. त्यानंतर असं कळालं की इथं थांबणं पण सेफ नाही आहे, आपण आपलं जे रिसॉर्ट दिले त्या रिसॉर्टच्या ठिकाणी गेलेलं उत्तम. म्हणून आम्ही रिसॉर्टच्या ठिकाणी गेलो. तर रिसॉर्ट असं ठिकाणी होतं जिथं अटॅक झाला आहे त्याच्या अगदी तळाशी ते रिसॉर्ट होतं आणि अतिशय दुर्गम भागात होतं. आणि त्या दुर्गम भागात आम्ही जेव्हा रिसॉर्ट बघितलं त्यावेळी आमच्या सर्व ग्रुप मेंबरचं एक ठराव झाला की आपण इथं थांबायचं नाही, कारण आमच्याबरोबर सगळे वयस्कर मंडळी, लहान मुलं असल्याकारणाने आम्ही ह्या अंतिम निर्णयावर आलो की इथं थांबायला आपल्याला उचित नाही आहे. त्यानंतर तिथं आम्हाला आर्मी आली. आर्मीने आम्हाला प्रश्न केले की कुठून आला, काय आला आहे, कुठं जाणार आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही इथं थांबू इच्छित नाही आहे, आम्हाला इथनं श्रीनगर गाठायचं आहे. तर त्यांच्या मदतीमुळे आम्ही मेन रोडला, हायवेला त्याने आम्हाला सोडलं आणि तिथून पुढे आम्ही श्रीनगरला आलो. या दरम्यान स्थानिक पोलीस प्रशासन आणि पुन्हा महाराष्ट्रातील पोलीस प्रशासन किंवा तिथले आर्मी यांनी तुम्हाला कशा पद्धतीनं मार्गदर्शन केलं? ॲक्च्युली कसं झालं आहे की आमचे सगळ्यांचे फोन आउट ऑफ कव्हरेज होते, कुणाचीच रेंज नव्हती. त्यामुळे आम्हाला तिथले स्थानिक पोलीस म्हणण्यापेक्षा आर्मी आणि CRPFचे जे जवान आहेत ह्यांच्या मदत आम्हाला भरपूर झाली. त्याने आम्हाला तिथून बाहेर पडण्यास योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे आम्ही तिथून बाहेर पडलो. आणि तिथल्या आम्ही राहिलेल्या हॉटेलपासून
अगदी एअरपोर्टपर्यंत आम्हाला चांगली त्यांनी सुरक्षा दिली. मग कुटुंबासोबत कसा कॉन्टॅक्ट झाला आणि कसं कळालं की कुटुंबासोबत कॉन्टॅक्ट तर असा काही झालाच नाही. कारण जेव्हा हॉटेलला गेलो, की आम्हाला एकच पर्याय होता, की वायफाय. ते वायफायसुद्धा कसं होतं, पलीकडेच आम्ही CRPFचा कॅम्प होता, बेस कॅम्प होता. त्यामुळे त्यांनी जॅमर बसवलेलं. त्यामुळे रेंज नव्हती. पण कुणाचं जर हॉटस्पॉट चालू झालं, म्हणजे तिथल्या लोकल लोकांनी आम्हाला हॉटस्पॉट दिलं आणि त्यामध्ये जे खाली आमची जी इंटरव्ह्यू झालेली न्यूज 18ला, ही न्यूज सगळीकडे दिसायला लागली YouTubeवर. मग आता घरी कळवणे हे आम्हाला योग्य वाटलं, कारण घरची काळजी करत असतील. म्हणून आम्ही घरातल्यांना आम्ही सुखरूप आहे, आमचं काही काळजी करू नका असं आम्ही त्यांना मेसेज पाठवला. मग हल्ला झाल्यानंतर ठीक काश्मीरमधील परिस्थिती कशी बदलली किंवा त्यानंतर आता पर्यटनाच्या दृष्टीनं कसं आहे म्हणजे? हल्ला झाल्यानंतर परिस्थितीमध्ये फार म्हणजे एकदम प्रचंड वेगानं तिथले जे आपले पर्यटक आहेत, हे एअरपोर्ट जवळ करत होते, कोणी रेल्वे स्टेशन जवळ करत होते. पूर्ण अर्ध्या दिवसात आम्ही तोपर्यंत 11 वाजेच्या बाहेर आलो. पूर्ण रोडवर सगळी गर्दी होती, सगळी पर्यटकांची गर्दी होती, सगळे बाहेर पडत होते. जे ते आपल्या आपल्या सोयीस्कर मार्गाला आपल्या घरी कसं जाता येईल, या दृष्टीने सगळीकडे त्यांचं हे चाललेलं होतं. जो शेवटचा दिवस होता 22 तारखेचा, तो आमचा पहलगामसाठीचा दिवस होता. तर तिथे गेल्यानंतर हा सगळा इन्सिडन्स घडल्यानंतर आम्ही खूप सगळे घाबरले होतो. मी 28 जणांच्या ग्रुपमध्ये होतो. ते आम्ही सगळे घाबरलो होतो. माझी मुलंही खूप घाबरली होती. त्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये तिथून आम्ही पहलगाममध्ये आम्ही थांबलोच नाही, कारण तिथली परिस्थिती खूप भयंकर होती. त्यानंतर आम्ही श्रीनगरमध्ये आलो आणि श्रीनगरमध्ये आल्यानंतर आमची 1 दिवसाची व्यवस्था केली गेली. काही रूम अरेंज करून दिल्या गेल्या. आम्ही तिथे राहिलो. पण तिथलंही वातावरण खूप भयंकर होतं. सगळे रस्ते वगैरे सगळे बंद होतं. कोणीही बाहेर नव्हतं आणि ते खूप भयंकर अनुभव होता. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासासाठी बाहेर पडलो श्रीनगरपासून चंदीगडपर्यंत आणि चंदीगडमधून पुण्यातून आम्ही डायरेक्ट कोल्हापूरला आलो. आता आम्ही सध्या सेफ आहोत. आपल्यासोबत अमोल जाधव सरांचे कुटुंबीय देखील आहेत. त्यांना या घटनेची नेमकी माहिती कशी मिळाली आणि त्यांचा एकंदरीत अनुभव कसा होता आपण जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुम्हाला या घटनेची नेमकी कशी माहिती झाली आणि सुखरूप असल्याचे कसं कळालं? या घटनेची माहिती आम्हाला न्यूज चॅनलवर काश्मीरमध्ये हल्ला झाला आहे हे कळाल्यावर आम्ही सगळे अस्वस्थ झालो होतो आणि नंतर मला मेसेजद्वारे ज्यावेळी मुलांना मेसेज पाठवला की आम्ही सुखरूप आहोत, त्यावेळी जरासं बरं वाटलं आणि ज्यावेळी सकाळी आज आल्यानंतरच खऱ्या अर्थानं आम्ही स्टेबल झालेलो आहोत. झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो. असं पर्यटकांच्या बाबतीत असं व्हायला नाही पाहिजे होतं. ते झालेलं आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हे कधीही होऊ नये हीच माझी परमेश्वरापाठी. स्वामीच्या कृपेने आमची मुलं आम्हाला सुखरूप पोचले. त्यांची खूप कोटी कोटी प्रमाण स्वामी समर्थांचे. 2 दिवस आम्हाला खूप खूप त्रास झाला. भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये हसत खेळत आपल्या कुटुंबियांसह पर्यटनाला गेलेल्या या कुटुंबावर असा अनाहुत प्रसंग ओढवला. थरारक प्रसंगातून त्यांची नुकतीच सुटका झाली आणि खरंच हा दहशतवादी हल्ला अत्यंत भ्याड आहे आणि त्याचा निषेध करावा तितका कमीच आहे. यस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह मी उद्देश पाटील, कोल्हापूर.